सावन को मोहब्बत बादल से हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल मी हे काय दाखवते आहे. तर आम्ही गेलो होतो माझ्या बहिणीच्या सुपारीच्या कार्यक्रमाला. कार्यक्रम वगैरे पूर्ण झाल्यावरती फोटोशूटसाठी गेलो होतो केळीच्या बागेमध्ये. ऊन जास्त असल्यामुळे तिने बघा कसं डोक्यावर घेतलं आहे पदर. आणि कार्यक्रम झाल्यावरती मग फोटोशूट करायचं, तर लोकेशन काय तिथं चांगलं नव्हतं म्हणून म्हणले तिथं जवळच एक केळीची बाग होती, चला तिकडे जाऊया. मग तिकडे गेल्यावरती बघा इथं कसं चाललंय फोटोशूटचं काम. इकडं बघा माझे भाऊ तुम्हाला हाय करतायत. आणि इथं देवराजचं काय चाललंय, त्याचं चाललं होतं इकडून घुसू का तिकडून घुसू, त्याला काय समजतच नव्हतं तिथं फोटो काढायचं चाललेलं. त्यांचं चाललं होतं नवरदेवाचे फोटो काढायचे. नंतर मग चालू झाले नवरीचे फोटो काढायला. सिंगलच फोटो ते आधी काढत होते. ते पोज द्यायला सांगत होते, असं करा तसं करा. इकडं बघा आमचा नवरदेव रेडी आहे फुलं घेऊन, पण काय नवरीच भेटा नाही. कष्ट असली तर सांगा. त्यांचे फोटो वगैरे काढायचे चालले होते, त्याच्यामुळे सगळी वेटिंग करत होती कधी फोटोशूट पूर्ण व्हायचं, मग कधी आपला नंबर यायचा फोटो काढायला. नवरी बघा किती क्यूट दिसतीये. ती दमून गेली होती, सकाळी नाश्ता केला परत काय जेवण नाही काय नाही, त्याच्यामुळे तिचा चेहरा पूर्ण उतरलाय. भूक लागली होती. फोटोची पोज बघा ही किती छान वाटतेय. आणि इकडं बघा कुलवऱ्या बसल्या आहेत आपल्या वाट बघत, यांचं कधी व्हायचं पूर्ण, दमल्यात सगळ्याच. नंतर ना आणलं होतं पाणी. ऊन असल्यामुळं सगळ्यांना तहान लागली होती. आणि देवराजसाठी मामा घेऊन आला होता आईस्क्रीम, पण त्याने काय ते सगळे कपडेच खराब करून टाकले होते. आईस्क्रीम खाताना तोंड खराब करून टाकलं. त्याला पटकन आईस्क्रीम संपवायला सांगितली. आणि मग आम्ही निघालो होतो घरी फोटोशूट पूर्ण झाल्यावरती. जाताना बघा केळीच्या बागेत काही केळं नव्हती. मामाने घेतलं होतं देवराजला कडेवर. आणि मग म्हणलं आता चला घरी जाऊन जेवण वगैरे करून घेऊयात, कारण आम्हाला पण माघारी यायचं होतं. नंतर घरी गेलो आणि जेवण वगैरे केलं. असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.